कितने का ये अपने पास सब ओके बोलून दे जरा नीचे नाम जे लागून बोलून नाम हे काय पाहिजे जे आहे का धिंगा फोटो घे म्हणाला मी ते म्हणतो यार तसं जमणार नाही म्हणे मोठं घ्यायला म्हणतो है ना इतना बड़ा होगा वो आज 1 घंटे में तो चलने लगेगा बीमार है क्या? नहीं लूज ज़्यादा दूध पी गया हमारा सब अच्छी हो गए ना सब सब दवा वो जो वॉक जगह पर बांधना ये सांझ शाम को इधर जाते और दिन भाऊ आज तुमचा वाढदिवस आज आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा होतो आहे. सामाजिक उपक्रम आज गोशाळेमध्ये चारा वाटप केले, काय सांगा? संरक्षण कमिटी दोरीवाडा वाढदिवसानिमित्त आपण विविध उपक्रम करत असतो. पण प्राण्यांसाठी लहानपणापासूनच प्रेम आहे आणि प्राण्यांसोबत आणि गायीसोबत आपली गौमाता आहे आणि गौमातेसोबत आजचा वाढदिवस साजरा याच्यासारखा आनंद दुसरा काही नाही. त्याच्यामध्ये आजचा वाढदिवस माझा गौमाताची सेवा केली हाच माझा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त आज दिवसभर काय काय सामाजिक उपक्रम हाती हे झालं. आज महाशिवरात्रीनिमित्त काही ठिकाणी खिचडी वाटप आहे. आज महादेवच्या मंदिरामध्ये 2-3 ठिकाणी अभिषेक आहे. आज शिवरात्री असल्यामुळं आज फक्त दर्शनाचंच हे राहणार आहे. या निमित्ताने काय नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना आमचं काय नगरसेवक यावेळेस आम्ही झाल्यानंतर पहिल्यांदाच आज महाशिवरात्री आले. आम्ही काय सेवा सुरक्षा आणि विकास हेच आमचं बस धोरण असं दुसरं काही नाही. त्याच्यामुळं आम्हाला गोशाळेसाठीच आज आमचा मित्र आहे हर्षद गोरमे, त्याने आज हे सगळं उपक्रम घडवून आणलेलं आहे. ते सगळे माझे मित्र आहे, अनिकेत राठोड, बाळासाहेब, गणेश, निखिल, आमचे सर्व. आम्ही आज गोशाळेमध्ये आलो. आज मनाला एकदम मनस्वी आनंद झाला. व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्यासाठी पूर्ण प्रभागातच सगळं आमच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेले आहेत. ह्या इथं गोशाळा झाली आहे. आता इथून आम्ही मूकबधीर स्कूल आहे आमच्या इथं, तिथं पण आम्ही तिथं त्यांना जेवणाचं वगैरे कार्यक्रम ठेवलेले आहे. त्यानंतर महाशिवरात्रीनिमित्त प्रत्येक वॉर्डमध्ये जिथं जिथं आमचे महादेवाचे मंदिर आहेत तिथं सगळीकडे खिचडी वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी असं आवाहन केलं आहे की आपल्या देशाचे मोठे नेते गेल्यामुळं आम्ही काही स्वागत वगैरे कोणाचं स्वीकारणार नाही. सगळे सामाजिक कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. आज माझे मार्गदर्शक नरेश अण्णा भालेराव यांचा जन्मदिवस आहे. जन्मदिवसानिमित्त आपण सामाजिक कार्यक्रम राबवलेला आहे. गौशाळामध्ये चारा वाटपचे कार्यक्रम आज आयोजित केलेले आहे. किती चारा वाटप केलं आहे? आज आम्ही 151 पेंड्या वाटप केलेल्या आहेत. अण्णांना काय आवाहन करणार? काय म्हणजे शुभेच्छा काय अण्णांसाठी दीर्घ आयुष्य लाभो हेच आई तुळजा भवानी प्रार्थना.